आज सकाळी मालाडमध्ये अचानक गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याची धक्कादायक बातमी समोर येते। दिवसाच्या सुरुवातीलाच ही घटना घडल्यामुळे परिसरामध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। आज सकाळी मालाड परिसरामध्ये गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन 6 जण जखमी झालेत। महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी याची माहिती दिली आहे। मालवणी येथील भारतमाता शाळेजवळील एका चाळीमध्ये ही दुर्घटना घडली आहे। सिलेंडरमधून संशयास्पद गॅस गळती झाल्यानंतर मोठा स्फोट झाला आणि ही मोठी दुर्घटना यावेळी घडली आहे। दरम्यान यामध्ये 6 जण जखमी झाल्याची बातमी समोर येते। या जखमींना रुग्णालयात दाखल करत त्यांच्यावर आता उपचार देखील सुरू आहेत। स्थानिक रहिवाशांनी तातडीने या जखमींना रुग्णालयात दाखल केलं आणि त्यांच्यावर उपचार देखील सुरू केले। पालिका अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार जखमींची प्रकृती अतिशय गंभीर आहे आणि त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या घडलेल्या घटनेनंतर परिसरामध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। बाजूला शाळा असल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा भीतीचं वातावरण पसरलेलं आहे। काही काळ या ठिकाणी तणावाचं वातावरण निर्माण झालेलं पाहायला मिळालं। शाळेजवळचा हा परिसर असल्यामुळे आता आजूबाजूच्या परिसरामध्ये लोकांमध्ये नागरिकांमध्ये एकदम अतिशय भीतीचं वातावरण पसरलेलं आहे। सिलेंडरमधून संशयास्पद गॅस गळती झाल्यानंतर मोठा स्फोट झाला, मोठी दुर्घटना घडली ज्यामध्ये 6 जण जखमी झालेत आणि त्यांच्यावर आता सध्या उपचार सुरू आहेत। अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी नंतर पूर्णपणे आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न देखील केला। आग आटोक्यात आणण्यामध्ये त्यांना यश मिळालं, मात्र या घडलेल्या घटनेनंतर परिसरात आणि नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय आणि मोठं तणावाचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं पाहायला मिळालं।